इंडिया पॅन्थर सेना ऑटो युनियनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मार्फत परिवहन अधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे। काही 3 दिवस झाले आज जी मोहीम चालू आहे, कोणतीही नोटीस न देता GR न काढता RTO जी मोहीम चालवत आहे ते बेकायदेशीर मोहीम आहे। त्या मोहिमेचा आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि येत्या 30 तारखेला RTO कार्यालय नांदेड या ठिकाणी धरणे आंदोलन ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। जे काही ऑटोवरील फाईन आहे तात्काळ रद्द करून मोहीम तात्पुरती स्थगिती करून ऑटो चालक मालक यांना सहकार्य करावं, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेना पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं करेल। काय मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेतून पॅन्थरची आहे। गेल्या काही दिवसापासून मी RTO संघटना चालवतो। आज आम्हाला न कोणता संदेश देता RTOची मोहीम निघलेली आहे। 2-3 दिवसापासून या RTOची मोहीम अशी एवढी निघलेली आहे की एवढ्या ऑटो पकडलेले आहेत। आज SP ऑफिसला याला हेडक्वार्टरला आहे ना ऑटो लावायला जागा नाही, एवढे ऑटो पकडले आहेत। आज सगळे ऑटोवाले आज रोडवर आलेले आहेत। यांचे घरं कसे चालणार, यांचे प्रश्न कोण सोडवणार, जे सरकार आहे ती काय करायली हे मला हे तिथं बोलायचं आहे। हे जे आहे ना जे येणाऱ्या 30 तारखेला आम्ही पुरा नाखन नांदेड बंद करू, हे आमच्या आहे ना हे ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून हे आमचा जाहीर इशारा आहे सरकारला। आणि आज आम्ही इथं आलेलो आहोत, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि ह्या 30 तारखेला जे काय होणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे। हे आमचा जाहीर निषेध आहे तुम्हाला। ती मागणी हे आहे ऑटो जे ऑटोवर जे फाईनी पडलेले आहेत ते तात्काळ हे सगळ्या रद्द करण्यात यावं आणि जे ऑटोमध्ये आहेत ते सगळे सोडण्यात यावं। आम्हाला 1 ते 2 महिन्याचे आम्हाला टायमिंग दिलेले आहोत। आणि अशोकराव चव्हाण साहेबांना माझा एक इशारा आहे, आज जे परमिट जे तुमचे चालू आहेत ते बंद करण्यात यावेत। आज नांदेडमध्ये कमीत कमी 40 ते 50 हजार ऑटो आहेत आणि उलटं तुम्ही ST आपलं काय म्हणतात सिटी बस आहे ना जे तुम्ही लागू केलेले आहे ते सिटी बस येणार आहेत। माझे नाव भुजंग मारोतराव टेंभुर्णेवार। ऑटो चालक व मालक आहे। या ट्रॅफिकवाल्यांचा दररोज आम्हाला त्रास असतो। पॅसेंजर घेताना, पॅसेंजर उतरवताना, पुन्हा मग आणखी कुठं जरी थांबलं तर विनाकारण फोटो काढले, विनाकारण फोटो काढायची नाही। कारण आज माझ्या घरामध्ये खायलासुद्धा नाही, मी चटाक तेल आणून घर चालवतो। मग अशा समस्या असल्यानंतर रस्त्यावरती असल्यानंतर मग ऑटो चालवून नाही गेल्यानंतर मग कसं करणार, घर कसं चालवणार, या समस्या आहेत। पुन्हा मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रास नाही आहे ऑटोवाल्यांना, फक्त नांदेड जिल्ह्यामध्येच त्रास आहे। तर हे असं का दररोज ऑटोवाल्यांना करायचं, फ्रंटशीट करायची, हे करायची, सर्व फाईन लावायच्या, फक्त नांदेड जिल्ह्यामध्येच त्रास का? पूर्ण तुम्ही बीडमध्ये जा, परभणीमध्ये जा, औरंगाबादमध्ये जा, कुठं पण गेलं तरी ते जमलेले आम्हाला काही शौक नाही। आम्ही करून खाणारे सगळे समाजाचे लोक आहे। आम्ही आजपासून आहे 40 वर्षापासून आम्ही ऑटो चालवतात। प्रत्येक पहिलं तर रोड नव्हते, आताही रोडवर खड्डे आहे। पुन्हा त्याच्यात पहिलं पेट्रोलच्या गाड्या होते, नंतर गॅसच्या गाड्या आले, नंतर त्याच्यात चार्जिंगच्या गाड्या आले। हा जे मुद्दा जर ट्रॅफिकचा असं तर चार्जिंगच्या गाड्याला कशाला परवानगी देता तुम्ही? आणि जे आम्ही करून खाणारे पोट भरणारे, आम्हाला काही नोकऱ्या नाही काय नाही, आम्ही याच गाडीवर पोट भरता, आमची लेकरं बाळं याच्यावर जगतात। आम्हाला जर एखादा जर माणूस जर 100 नोट देतात तर त्या चिल्लर देतामुळे त्यांनी फोटो काढून घेतात तर लगेच 1500ची 500ची पावती घालतात। म्हणजे ते अपंग लोकांना काय रस्त्यावर थांबून घ्यावा की नाही घ्यावा, आम्ही धंदा करावा की नाही करावा, हा जे आहे तर आम्हाला तकलीफ झाली म्हणून इथं हे याचा आम्हाला काही शौक नाही, इथं तकलीफ झाली म्हणून आमच्या मागण्या हे आज जे आमच्या गरीब लोकांच्या गाड्या जे हेडक्वार्टरमध्ये काय लावलेले आहे, काय इथं वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये लावलेले आहे। घरून सकाळी ते पोट भरायला आल्या त्यांना जाग्यावर फाईन भरणं म्हणजे 30,000 40,000 कुठून भरणार आहे? ते स्वतःला त्यानं पैसे राहत नाही, आज त्याला 15,000 जाग्यावर भरा म्हणतात। त्याला काहीतरी डेम द्यावं, काहीतरी त्यांना फाईन कोण मारते? कोण RTO साहेब बिना सांगता, बिना कोणाला कविता माझी आता गाड्या धरून फाईन करून गाड्यामध्ये लावत येत आहे। आणि आज लोक जे आहे दंग होऊन गाड्या सोडून, घरदारं सोडून आणि खिशात पैसा नसून साहेबाकडे आलेला आहे, कलेक्टर साहेबाकडं